नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, स्वस्त धान्य दुकानांमधून लाभार्थ्यांना ज्वारीचे वितरण आता करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या अतिरिक्त ज्वारीचं वाटप राज्यातील 19 प्रमुख जिल्ह्यांमध्ये रेशन दुकानांद्वारे केलं जाणार आहे. यामध्ये पुणे जिल्हा, सोलापूर, सातारा, सांगली, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वर्धा, नागपूर इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील हमी केंद्रांवरती आतापर्यंत 1,28,000 क्विंटल ज्वारीची खरेदी करण्यात आली. खरेदी करण्यात आलेली ज्वारी लाभार्थ्यांना वितरित केली जाणार आहे. जुलै महिन्यामध्ये 8 तालुक्यांना ज्वारी वितरित करण्यात आली होती. आता ऑगस्ट महिन्यामध्ये 16 तालुक्यांना ज्वारीचे वितरण हे करण्यात येत आहे. स्वस्त धान्य दुकानांमधून अंत्योदय कार्ड धारकांना प्रति कार्ड 21 किलो ज्वारीचे वितरण हे केलं जाणार आहे. तर प्राधान्य कुटुंबाला प्रति व्यक्ती 3 किलो ज्वारी यानुसार ज्वारीचे वितरण हे करण्यात येणार आहे. हे धान्य पूर्णतः निशुल्क वितरित होणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना प्रथमच दैनंदिन आहारामध्ये ज्वारीची भाकर उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील 1,36,000 अंत्योदय कार्ड धारकांना 20 रुपये किलो दरानं साखरेचं वितरण देखील केलं जाणार आहे. यामुळे सण उत्सवादरम्यान खर्च कमी होण्यास मदत होईल. जिल्ह्यामधील अंत्योदय कार्ड धारकांना यातून साखर वितरित होणार आहे, तर इतर कार्ड धारकांना तांदूळ आणि ज्वारी हे वितरित केलं जाणार आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबरपर्यंत 3 महिन्यांचं धान्य एकाच वेळी दिलं जाणार आहे. त्याबाबत पुरवठा विभागाने नुकतीच बैठक घेतली. 3 महिन्यांचं धान्य उचलण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता ज्वारी देखील तुम्हाला रेशनवरती मिळणार आहे आणि तेही अगदी फुकट. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.